नमस्कार. मी राजेश खोपकर. क्रीडांगणच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चीनच्या हाँगझोउ या शहरात आशियाई स्पर्धा 2023 संपन्न झाली. या स्पर्धेत भारतीय संघानं दैदिप्यमान कामगिरी केली. 107 पदकांची लयलूट केली. यामध्ये 100वे पदक मिळवलं ते आपल्या भारतीय महिला कबड्डी संघाने आणि या संघामध्ये होती ती आपल्या महाराष्ट्राची छत्रपती पुरस्कार विजेती स्नेहल प्रदीप शिंदे. आज स्नेहल आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे. आपण जाणून घेऊया तिचा हा गोल्ड मेडलचा प्रवास. स्नेहल, सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन, कारण की तू गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहेस. कबड्डीबद्दल आपण बोलणारच आहोत. स्नेहल, आम्ही जाणून घेऊ इच्छितो तुझ्या बालपणाविषयी. कसं गेलं तुझं बालपण? ॲक्च्युली माझं बालपण सगळं माझ्या घरातलंच फील्ड सगळं खेळाचं वातावरण होतं. माझे वडील स्वतः नॅशनल बॉक्सर मेडलिस्ट. तर अगदी मी 5 वर्षाची असल्यापासूनच वडील मला ग्राउंडवर घेऊन जात. तर मला तशी खेळाची आवड लागली लहानपणापासूनच. तू कबड्डीकडे कधी वळलीस? ॲक्च्युली कबड्डीच्या आधी मी 2 वर्ष जिम्नॅस्टिक केलं. 2 वर्ष मला जिम्नॅस्टिकला वडिलांनी टाकलं होतं. पण माझी कझिन किशोरी शिंदे, त्या पण एशियन गेम्स गोल्ड मेडलिस्ट आहेत. तर त्या कबड्डीला जायच्या, तर मग त्यांना बघून मी कबड्डीला सुरुवात केली. आणि मग कबड्डीमध्ये पहिली स्पर्धा कोणती खेळलीस? पहिली माझी मॅच होती, मी सब ज्युनियरची एक मॅच खेळले होते आणि त्या स्पर्धेला झालं असं होतं, की आम्ही ती स्पर्धा पहिलीच मॅच आम्ही हरलो होतो आणि त्या पहिलीच मॅच झाल्यानंतर मी रडत होते, की आपण मॅच हारलो. तर तेव्हा मला आठवतं, की सरांनी, माझ्या कोचनी मला सांगितलं होतं, की "अजून बरंच खेळायचं आहे तुला, ही तर सुरुवात आहे." मग स्नेहल, कबड्डीचा प्रवास म्हणजे राष्ट्रीय स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा कधी सुरू झाला? सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जर राष्ट्रीय स्पर्धेला म्हणजे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायचं असेल, तर आम्हाला एकदम ग्राउंड लेवलपासून खेळावं लागतं. तर आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा क्लबच्या मॅचेस खेळाव्या लागतात. त्या क्लबच्या मॅचेसमधनं आमचं पुणे जिल्ह्याची टीम तयार होते. जिल्हे आपापसात खेळून मग त्यातनं सिलेक्शन होऊन महाराष्ट्राची टीम होते आणि मग स्टेट आपापसात खेळून मग त्यातनं देशाची टीम तयार होते. तर हा प्रवास एकदम ग्राउंड लेवलपासून असतो आमचा. तू ज्युनियर स्पर्धा खेळलेली आहेस आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेली आहेस, त्याबद्दल सांग. मी 2009 साली ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप खेळले, जी मलेशियामध्ये होती आणि ती माझी सगळ्यात पहिली इंटरनॅशनल टूर, की तिथे मी सगळ्यात पहिल्यांदा देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्या स्पर्धेत आपण इंडियानी गोल्ड मेडल घेतलं होतं आणि त्या स्पर्धेचा अनुभव एक मला छोटासा शेअर करावासा वाटतो. आमची मॅच इराणबरोबर होती आणि मी त्या स्पर्धेला ॲज अ डिफेंडर म्हणून पूर्ण स्पर्धा खेळत होते. तर इराणच्या टीमला माझी रेडिंग माहीत नव्हती. तर आपले तिन्हीही रेडर आउट होऊन बाहेर बसले होते. तर कोचनी टाईमआउट घेतला आणि त्यावेळेस मला सांगितलं, की "स्नेहल, आपको रेड के लिए जाना है." तर मी रेडिंगला गेले. इराणच्या स्पर्धेला टोटली म्हणजे माझं काहीच माहीत नव्हतं, रेडिंग स्टाईल वगैरे. मी गेले तिथे, मला बोनस पॉईंट भेटला. पुन्हा आले. पुन्हा मलाच रेडला जायला लावलं आणि गेले आणि तिथे 3 पॉईंट लागले आणि आपले तिन्ही रेडर उठले आणि मग ती मॅच आपण फायनलची जिंकलो होतो आणि तेव्हा म्हणजे मला ती कमेंट अजून पण आठवती कोचची, की "स्नेहल, आपके वजह से इंडिया जीत गया." तर ही कमेंट म्हणजे मला अजून पण माझ्या स्मरणात आहे. आणि मग त्यानंतर साऊथ एशियन गेम्समध्ये सुद्धा तू भाग घेतला होतास. हां, साऊथ एशियन गेम्स आसाममध्ये झाल्या होत्या. तर ती माझी सगळ्यात पहिली सीनियरची इंटरनॅशनल स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये पण आपण गोल्ड घेतलं होतं. एकच नव्हे तर आणखीन दुसरी स्पर्धा, साऊथ एशियन स्पर्धा झाली होती, जी नेपाळमध्ये झाली होती आणि त्यामध्ये सुद्धा तू भारतीय संघात होतीस. त्याबद्दल काय सांगशील? 2019 साली जी नेपाळ येथे साऊथ एशियन गेम्स झाली, त्या स्पर्धेला मी भारताच्या संघात होते. तेव्हा आपण गोल्ड मेडल घेतलं होतं. एशियन गेम्स हा आमच्यासाठी ऑलिम्पिकप्रमाणे इव्हेंट, कारण कबड्डी अजून ऑलिम्पिकला नाही आहे. तर आम्ही एशियन गेम्स ऑलिम्पिकसारखंच मानतो. पण माझं एशियन गेम्स 2014 साली अँकलला माझ्या मोठी इंजुरी झाली होती. तेव्हा एशियन गेम्स मिस झालं होतं आणि 2018 सालचं एशियन गेम्स माझ्या नीची सर्जरी झाली, तेव्हा मिस झालं होतं. तर मी एशियन गेमचीच बरेच वर्ष वाट बघत होते आणि फायनली आता जे 2023चे एशियन गेम्स मी खेळले. कोच असतात, मार्गदर्शक असतात, त्यांच्याबद्दल काय सांगशील?
माझे मार्गदर्शक राजेश ढमढेरे सर, म्हणजे मी अगदी लहानपणापासून त्यांच्याकडे सराव करते. म्हणजे मी सगळ्यात पहिलं ग्राउंडवर गेले होते तर त्यांना माझ्यात काहीतरी वेगळं दिसलं आणि तेव्हाच त्यांनी तिथे मला विचारलं होतं की कबड्डी खेळशील का? तर मी तेव्हा हो म्हणाले होते. हिरे की परख जोहरी को होती है त्याप्रमाणे ढमढेरे सरांना म्हणजे माझ्यात काहीतरी वेगळं दिसलं आणि त्यांनी मला कबड्डी जॉइन करायला लावली. मग तिथनं माझा प्रवास सुरू झाला आणि मी आत्तापर्यंत सरांकडेच ट्रेनिंग घेते. आता 2023 मध्ये तुम्ही भारतीय संघामध्ये खेळलात आणि मग गोल्ड मेडल मिळवलात. आपल्या भारतीय संघाबद्दल काय सांगाल? कबड्डी हा आपला इंडियाचा गेम. तर आम्ही एशियन गेम्सच्या आधी कंटिन्यूज 1 वर्ष कॅम्पमध्ये होतो आणि आमचं अगदी म्हणजे हार्ड ट्रेनिंग सगळं 1 वर्ष आम्ही कंटिन्यूज करत होतो. कारण मागच्या एशियन गेम्सला आपण फायनलला इराणबरोबर हारलो होतो. तर आम्हाला हे एक गोल्ड कसंही करून इंडियाचं परत आणायचं होतं. गोल्डचा कलर सिल्वरचा कलर आम्हाला गोल्ड करायचा होता. तर अगदी कॅम्पच्या पहिल्या दिवसापासनं प्रत्येक प्लेयर, आमचे कोच, मॅनेजर, सपोर्ट स्टाफ आमचं सगळ्यांचं एकच ध्येय होतं की आपलं गेलेलं मेडल आपल्याला गोल्ड परत आणायचं तर ते आम्ही परत घेऊन येऊ शकलो. ह्या गोष्टीचा आनंद वाटतो. 26 आणि 25 फायनलमधली ही आपल्याला गुणसंख्या पाहायला मिळेल. फक्त 1 गुणाने आपण गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. चायनीज तैपेई संघ पण खूप सरस होता. त्या संघाबद्दल काय म्हणशील? आम्ही म्हणजे एक वर्षभर कबड्डीमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी इराण असं आम्ही बरेच वर्ष आपण मानतो. पण चायनीज तायपाय हा संघ नवीन अगदी चांगला उदयाला आलेला संघ की त्यांनी सेमीफायनलमध्ये इराणसारख्या टीमला 18 पॉईंटनी हरवलं आणि आमच्यासाठी म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं की चायनीज तायपाय संघ फायनलला येईल. कारण आम्ही वर्षभर प्रॅक्टिस इराणच्या टीमबरोबरची केली होती. तर खरंच आमच्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं की चायनीज तायपाय फायनलला येईल. पण त्या संघाने खूप चांगली इम्प्रूव्हमेंट केली आणि एका दृष्टीने ही आनंदाची गोष्ट पण आहे की कबड्डी परदेशात वाढतीये की आपल्याला ऑलिम्पिकची आपल्यासाठी दारं ओपन होत आहेत. मेडल मिळालं आणि मग पुण्याला तू एअरपोर्टवर आली आणि मग पप्पा भेटले आणि मग तो क्षण की तुम्ही दोघंही घाईवरून आलात. काय काय क्षण होता तो? खरं तर म्हणजे माझ्या वडिलांनी एकदम जवळनं माझा स्ट्रगल पाहिला. कारण माझे 2 एशियन गेम्स इंजुरीमुळे मिस झाले होते. तर मला बरेच जणांनी सांगितलं होतं, की आता बंद कर. पण माझ्या आयुष्यात एकमेव अशी व्यक्ती होती, की त्यांनी सांगितलं होतं, की मला तुझ्यावर विश्वास आहे, तू खेळू शकतेस. तर त्यांनी तो विश्वास तेव्हा माझ्यावर दाखवला आणि तो मी सार्थक करू शकले. तर हे आनंदाचे अश्रू म्हणजे दोघांनाही नाही हे झालं. गहिवरून आलं. गहिवरून आली ती क्या गोष्ट. बात आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट नेहमीच तुझ्याबाबत ऐकत असतो, ते म्हणजे स्नेहल शिंदे म्हटलं की चिकन बिर्याणी. ह्याबाबत काय तू सांगशील? ॲक्च्युली माझी आई खूप छान चिकन बिर्याणी बनवते. तर म्हणजे मी बाहेर कुठेही असेल तरी मला तिच्या बिर्याणीची म्हणजे मी किती 5 स्टारमध्ये खाल्लं तरी तिच्या हाताची चव येत नाही. तर म्हणजे मला लहानपणापासूनच आवडते तिच्या हातची चिकन बिर्याणी. तर असं आहे ते बिर्याणीचं. स्नेहल, तुला महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन तुझा गौरव केलेला आहे. त्याबाबत काय सांगशील? महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार 2012-13 सालचा मला भेटला. अगदी म्हणजे 5 वर्षाचा आपला सगळा रेकॉर्ड बघून परफॉर्मन्स बघून तो पुरस्कार दिला जातो आणि खरंच मी मला स्वतःला सुदैवी मानते की महाराजांचं नाव माझ्या नावाशी जोडलं. म्हणजे ह्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट माझ्यासाठी काही नाही आहे. आणि आता कबड्डी खेळातच आपण करिअर केलं पाहिजे. युवा पिढीला काय संदेश देशील? माझं युवा पिढीला एकच हे की एक तर स्वतःवर विश्वास ठेवा. सेल्फ कॉन्फिडन्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट की तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे. कष्टाला दुसरा शॉर्टकट नाही आहे. तिसरी गोष्ट आपल्या खेळाडूंमध्ये बरेच वेळा काय होतं की सातत्य नसतं. मध्येच सोडून देतात बरेच प्लेयर. तर सातत्य ठेवा, मेहनत करा. आपल्या मेहनतीला कधी ना कधी कोणीही बघत नसेल तरी देव बघत असतो. तर आपल्या मेहनतीचं फळ नक्की भेटणार आपल्याला आणि संयम. आत्तापर्यंतच्या या प्रवासामधला असा एक क्षण जो तू कधीच विसरू शकत नाहीस?
एशियन गेम्स गोल्ड मेडल. कारण ह्या मेडलनी मला बरेच वर्ष म्हणजे मी 12 वर्ष ह्या मेडलसाठी थांबले. बरेच वर्ष वाट बघायला लावली आणि जेव्हा ते मेडल आम्ही गळ्यात घातलं आणि आम्ही त्या पोडियमवर उभं होतं आणि जो आपला फ्लॅग नॅशनल अँथम जे तिथे वाजत होतं, तर म्हणजे तेव्हा असं वाटलं की आपल्या खरं जीवनाचं सार्थक झालं की आपण खेळाच्या माध्यमातून येऊन आपण देशासाठी काहीतरी करू शकलो. तर आपण पाहिलं स्नेहल शिंदेचा हा संघर्ष ते अजिंक्यपदाचा प्रवास. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय आयुष्यात सुखाचा राजयोग येत नाही आणि हा राजयोग स्नेहल शिंदेच्या आयुष्यात तिच्या खेळाच्या माध्यमातून सदोदित राहावा हीच आपल्या सर्व क्रीडा रसिकांची तिला शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद स्नेहल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शारीरिक आणि मानसिक आरोग्य सक्षम ठेवणे, त्याचप्रमाणे युवा पिढीला मैदानाकडे आकर्षित करणे हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आयोजित केल्या जातात त्या धावण्याच्या स्पर्धा. त्यापैकी एक असते ती म्हणजे मॅरेथॉन. यावेळी वसई विरार महानगरपालिका यांच्या माध्यमातून 10 डिसेंबर 2023 रोजी एक मॅरेथॉन भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. कशी असेल ही मॅरेथॉन स्पर्धा, कसं असेल या स्पर्धेचं आयोजन, यावेळी आपल्याबरोबर आहेत वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय श्री अनिल कुमार पवार सर. सर, सर्वप्रथम अभिनंदन. कसं असेल ह्या स्पर्धेचं आयोजन? वसई विरार महानगरपालिकेमार्फत 11वी राष्ट्रीय स्तरावरची मॅरेथॉन स्पर्धा 10 डिसेंबरला वसई विरार महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात आलेली आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये फुल मॅरेथॉन म्हणजे 42 किलोमीटरची धाव, हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटरची धाव असणार आहे. तसेच 11 किलोमीटर, 5 किलोमीटर अशा विविध प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी भारतामध्ये ज्या ज्या मॅरेथॉन स्पर्धा होतात त्यामध्ये सर्वात जास्त बक्षिसाची व्यवस्था म्हणजे 54 लाख इतक्या रकमेचे बक्षिसं वसई विरार महानगरपालिकेमार्फत धावपटूंना देण्यात येणार आहेत, रनर्सला देण्यात येणार आहेत. यामध्ये 42 किलोमीटरची जी फुल मॅरेथॉन आहे त्यासाठी जो विजेता असणार आहे याला 3 लाखाचं बक्षीस दिलं जाणार असून जो अर्ध मॅरेथॉन आहे, हाफ मॅरेथॉन आहेत, त्याच्या विजेत्याला 2 लाख एवढं बक्षीस दिलं जाणार आहे आणि इतरही बक्षिसं या मॅरेथॉनमध्ये दिली जाणार आहेत. सर, या स्पर्धेत जे सहभागी होणारे धावपटू आहेत त्यांचं वयोमर्यादा काय काय असणार आहे सर? या स्पर्धेसाठी 5 किलोमीटर, 11 किलोमीटर, 21 किलोमीटर आणि 42 किलोमीटर अशा वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. साधारणतः हाफ मॅरेथॉनच्यापेक्षा जास्त म्हणजे 42 किलोमीटरची किंवा हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटरची यासाठी जे धावपटू असणार आहेत त्यांचं वय साधारणतः 18 वर्षापेक्षा जास्त असणं अपेक्षित आहे. शालेय विद्यार्थ्यांकरता जे 12 ते 14 वयोगटातले असतील आणि 14 ते 16 वयोगटातले असतील यांच्यासाठी देखील आम्ही मॅरेथॉन स्पर्धा 5 किलोमीटरच्या आम्ही आयोजित केलेल्या आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेचं घोषवाक्य सेव्ह द गर्ल चाइल्ड अँड प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट असं असणार आहे. म्हणजे स्त्री भ्रूण हत्या टाळा आणि पर्यावरणाचं रक्षण करा हे आमचं एक चांगलं ब्रीदवाक्य पूर्वीपासूनच आम्ही अंगीकारलेलं आहे. यावर्षी देखील तेच असणार आहे. सर, या स्पर्धेत जे सहभागी होणार आहेत धावपटू त्यांच्यासाठी कशा प्रकारे सुविधा आयोजित करण्यात आलेल्या आहेत? या स्पर्धेसाठी आम्हाला अपेक्षित असं आहे की 16,000पेक्षा जास्त धावपटू या स्पर्धेमध्ये भाग घेतील आणि ते देशातल्या विविध भागातून, राज्यातल्या विविध भागातून येतील. याकरता आम्ही पश्चिम रेल्वेला देखील विनंती करून त्यांना एक स्पेशल ट्रेन्स पहाटेला 2 वाजता म्हणजे 10 डिसेंबरला आणि 2:30 वाजता अशा 2 ट्रेन चर्चगेटहून विरारपर्यंत सोडण्यासाठी विनंती केलेली आहे. कारण की 42 किलोमीटरची जी फुल मॅरेथॉन आहे ती विरारला विवा कॉलेजमधून सुरू होणार आहे आणि 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन ही वसईमधून सुरू होणार आहे. त्यामुळे वसई आणि विरार या 2 ठिकाणी आमचे धावपटू जे ट्रेनच्या माध्यमातून येतील त्यांच्याकरता पिकअप पॉईंट आम्ही निश्चित केलेले आहेत. त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे इतर जे धावपटू येतील अगोदरच त्यांच्याकरता आम्ही रहिवासाची व्यवस्था केलेली आहे, त्यांच्याकरता जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्टेशनची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे. मेडिकल अरेंजमेंट्स आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. अशा सर्व प्रकारची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. सर, खेळाडू येतात, धावतात,
त्यावेळी एखादी दुखापत वगैरे होते तर त्यावेळी काय मेडिकल फॅसिलिटीज वगैरे ठेवण्यात आलेल्या आहेत सर? महापालिकेच्या मार्फत विरारला देखील आमचं एक मोठं मेडिकल कॅम्प बेस आहे. यामध्ये ICUसुद्धा असणार आहेत. त्याच पद्धतीने हा जो फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन आहे असेल किंवा 11 किलोमीटरची मॅरेथॉन असेल, 5 किलोमीटरची मॅरेथॉन असेल, त्या रूटवर आमच्या मेडिकल टीम जागोजागी असणार आहेत. हा एक पहिला भाग होता. त्याचप्रमाणे आपल्या कार्डियक ॲम्ब्युलन्स त्या देखील आमच्या ह्या रूटवर फिरणार असून काही कोणत्याही प्रकारची मेडिकल इमर्जन्सी क्रिएट झाली तर ती 100% टॅकल केली जाईल आणि त्या धावपटूचा जीव वाचवण्यात आम्ही यशस्वी होऊ अशी आम्हाला खात्री आहे. हा एक भाग होता. दुसरा भाग म्हणजे ह्या रूटवर जेवढे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत, यांना देखील आमच्या मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आमचे मेडिकल पार्टनर जे ICS हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या माध्यमातून आणि वसई विरार महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत सर्वांच्या बैठका घेऊन विनंती करून त्या देखील रविवार जरी असला 10 डिसेंबरला त्या दिवशी त्यांचे हॉस्पिटल फिजिओथेरपी सेंटर्स हे सुरू ठेवावेत अशी विनंती आमच्यामार्फत करण्यात आलेली आहे. सर, मॅरेथॉन स्पर्धा म्हटली की त्याला पाठबळ लागतं, मनुष्यबळ लागतं. तर आपल्याला ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्याकरता कोणी आणि कशी मदत केलेली आहे, सहाय्य केलेलं आहे सर? या मॅरेथॉन स्पर्धेसाठी म्हणजे याचं हे 11वं वर्ष आहे. मागील 10 वर्षापासून ही मॅरेथॉन स्पर्धा आपण राबवतो आहे. यासाठी ही स्पर्धा प्रथमतः 2011ला आमचे प्रथम महापौर राजीव नाना यांनी सुरू केलेली होती. त्यामुळे आमचे जे सर्व नगरसेवक असतील, आमचे सन्माननीय आमदार असतील, खासदार महोदय असतील, आजी माजी पदाधिकारी असतील, नागरिक असतील, तसेच सर्व सामाजिक संघटना असतील, इवन क्रीडा संघटना असतील, या सर्वांनी आणि आपले पत्रकार बंधू असतील त्यांच्यामुळे देखील खूप चांगल्या पद्धतीची प्रसिद्धी आमच्या या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी मिळते. यावर्षी देखील मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व सामूहिक प्रयत्नातून अनेक क्रीडापटूंच्या सहकार्याने आमची स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होते. त्याचप्रमाणे महापालिका देखील ज्यावेळेस बजेट बनवते त्यावेळेस क्रीडाकरता अनेक उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. त्यामध्ये म्हणजे उदयोन्मुख जे खेळाडू असतील त्यांना प्रोत्साहन देण्याकरता आम्ही प्रत्येक स्टेजला म्हणजे तो पार्टिसिपंट असेल स्कूल लेवलला, कॉलेज लेवलला किंवा इवन तो डिस्ट्रिक्ट लेवलला विनर असेल, स्टेट लेवलला विनर असेल किंवा नॅशनल लेवलला, यांना आम्ही मानधनं देखील देत असतो. त्यामुळे सर्वांच्या सहकार्यातून, सहभागातून आमची ही 11वी मॅरेथॉन स्पर्धा देखील चांगल्या पद्धतीने होईल. सर, या मॅरेथॉनमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख काय आहे सर? या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याकरता नोंदणीची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर असणार आहे. आमची वेबसाईट देखील आहे. या ठिकाणी आपल्या वेबसाईटचा आमचा ॲड्रेस देखील दिलेला आहे www.vvmm.in. या वेबसाईटवर देखील आपण रजिस्टर्ड करू शकतात. ऑफलाईनच्या माध्यमातून देखील आपण रजिस्टर्ड करू शकतायत. मागच्या वर्षी जेवढी रजिस्ट्रेशन फीज होत्या फुल मॅरेथॉनसाठी ₹750 आणि हाफ मॅरेथॉनसाठी ₹700 एवढीच आम्ही रजिस्ट्रेशन फीसुद्धा नोंदणी शुल्क यावर्षी देखील ठेवलेलं आहे, जेणेकरून मॅक्झिमम धावपटू आम्हाला या स्पर्धेसाठी मिळतील. धन्यवाद सर. आपण पाहिलं वसई विरार महापालिका आयुक्त आदरणीय श्री अनिलजी पवार साहेबांनी आपल्याला मॅरेथॉनबद्दल खूप छान माहिती दिलेली आहे. 10 डिसेंबर 2023 रोजी आपण या स्पर्धेचं आयोजन सफलतेने झालेलं पाहणार आहात आणि ज्यावेळी अशा सुविचारांनी ओथंबून कार्य करणारे आयोजक असतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी असतील तर ते आयोजक आणि त्यांचे सहकारी सर्वोच्च स्थानी पोहोचतात. क्रीडा रसिक हो, इक्वेस्ट्रियन म्हटलं की आपल्याला आठवतात ते ऑलिम्पिक, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समधील अश्वारोहण स्पर्धा. नुकतंच चीन येथे हॉंगझाऊ शहरात झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये भारताने अश्वारोहणमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे. पण डोळ्यासमोर येते ती म्हणजेच चेतक अश्वारोहण स्पर्धा, चेतक फेस्टिवल. नागपूर येथील सारंगखेडा येथे यावर्षीच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात चेतक प्रीमियर लीग रंगणार आहे. कशी असेल ही स्पर्धा जाणून घेऊया आयोजकांकडून. यावर्षी आम्ही चेतक अश्वक्रीडा स्पर्धा, चेतक इक्वाइन स्पोर्ट्स लीग म्हणजे आम्ही त्याचं आयोजन करतो आहोत. त्याचे 2 भाग आहेत. एक चेतक इक्वाइन प्रीमियर लीग ज्युनियर, ती 27, 28, 29, 30 डिसेंबरला होणार आणि चेतक इक्वाइन प्रीमियर लीग सिनियर ती 3, 4, 5 जानेवारीला होणार. त्याच्यामध्ये जी ज्युनियर आहे त्याच्यामध्ये खास करून CBSE स्कूल्स असतील, मिलिटरी स्कूल्स असतील, त्याच्यामध्ये ते विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभाग होऊ शकतील आणि ती विद्यार्थ्यांसाठी ती जो 16 वर्षाच्या खालील मुलांसाठी ती स्पर्धा असेल.
आणि जी चेतक इक्वाईन प्रीमियर लीग आहे, जी देशातली पहिल्या स्पर्धा होते, जी देशातला पहिला प्रयोग आहे, तो यावेळेस होतो आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 6 ते 8 टीम्स तयार केल्या जातील. ते रायडिंग स्कूल्स असतील, रायडिंग क्लब्स असतील. त्याच्यातले जे खेळाडू आहेत, जे त्यांना त्यांची एक टीम बनवली जाईल आणि त्यांची ती सिनियर लीग आम्ही आयोजित करतो आहोत. ती देशातली पहिली स्पर्धा होणार आहे. जे सारंगखेड्याला घोड्यांचा सगळ्यात मोठा बाजार भरतो, याला काही शतकांची परंपरा आहे. त्याच्यामध्ये रावल साहेबांच्या कष्टाने आणि त्यांच्या पुढच्या धोरणांनी गेले 6 ते 8 वर्ष त्याला खूप मोठं वेगळं स्वरूप मिळालं आहे. गेली 3 ते 4 वर्ष ते प्रयत्न करत आहेत की याच्यामध्ये इक्वेस्टन गेम्स, म्हणजे आपण ज्या घोड्यांच्या स्पर्धा बघतो, जे ऑलिम्पिक इव्हेंट आहेत, जे मुख्य अश्वारोहण ही आपली महाराष्ट्राची परंपराच आहे आणि आता त्याला खेळाचं स्वरूप मिळून जे इक्वेस्टन गेम्स म्हणून आत्ता झालेल्या एशियन गेम्समध्ये सुद्धा ज्या आपल्या खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवलं, त्या प्रकारचे हे सगळे स्पर्धा या चेतक फेस्टिवलमध्ये आयोजित करण्याचा मानस आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरता चेतक फेस्टिवल जे सारंगखेडा जिल्हा संघटना आहे, ते त्यांच्या वेबसाईटवरती आणि त्यांच्या सगळ्या माहिती पुस्तिकांमध्ये ईमेलवरती एंट्री फॉर्म पाठवतील. ते एंट्री फॉर्म भरून आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता. जवळपास 2,500 ते 3,000 अश्व त्याच्यामध्ये येतील. 50,000पासून तर 5 करोडपर्यंतचे अश्व आपल्याला तिथं बघायला मिळतात. काही खरेदी विक्रीसाठी येतात, काही विविध स्पर्धा, अश्वांच्या स्पर्धा असतात, त्याच्यासाठी येतात. आम्ही त्याच्यामध्ये आता इक्वाईन स्पोर्ट्स अश्वक्रीडा स्पर्धा आयोजित करतो आहे. त्याच्यामध्ये घोड्यांच्या आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा करतो. त्याच्यामध्ये घोड्यांची रेस असेल, रेवाल रेस असेल, खुली रेस असेल, त्याच्यामध्ये घोड्यांची नृत्य स्पर्धा असेल, घोड्यांची आम्ही ब्युटी शो, त्याला आम्ही हॉर्स शो म्हणतो, सौंदर्य स्पर्धा असते, ते आम्ही आयोजित करत असतो. आणि जे अश्वपालक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, अश्वांना त्याच्या खरं म्हणजे जगासमोर आणण्यासाठी या स्पर्धांचं आम्ही तिथं आयोजन करत असतो. ध्येय उंच असलं की झेपसुद्धा उंच घ्यावी लागते. उंच भरारी घेऊन भारताला गोल्ड मेडल मिळवणारी स्नेहल शिंदे कबड्डीपटू हिच्याबरोबर आज आपण गप्पा केल्या. 10 डिसेंबर 2023 रोजी वसई विरार महानगरपालिका यांच्याद्वारे रंगणार आहे ती मॅरेथॉन स्पर्धा. आपण गप्पा केल्या आणि पूर्णपणे माहिती जाणून घेतली ते वसई विरार महानगरपालिकाचे आयुक्त श्री अनिलजी पवार यांच्याकडून.